तू समोर दिसणाऱ्या पाषाण प्रतिमेत आहेस. असे तुझे रूप एकदेशी म्हणून जे भक्त विविध साधनांचा धावा घेतात त्यांना तू प्राप्त होत नाहीस. तू त्यांच्यापासून फार दूर राहतेस. जो योगी तुला ध्यानाने मनात ठेवू इच्छितो त्याच्या मनरूपी मर्यादित देशात राहत नाहीत. तो तुझ्या व्यापक ज्ञानाने ध्यान करण्याचे ध्यान करण्याचेही विसरून जातो. त्याच्याबरोबर तुझा फार स्नेह असतो. ज्याला तुझे खरे ज्ञान कळले नाही, तुझे स्वरूप ओळखत नाही, तो स्वतःला सर्वज्ञ म्हणत असला, त्याचे वेदासारखे बोलणे असते तरी ते तुझ्या कानापर्यंत येत नाही. तुझे जन्म राशी नाव मौन होत असल्याने तुझी स्तुती करण्याचे भाव मी कधी काय धरणार. जगरूपाने तुझे काही दिसते सर्व कार्यरूप माया आहे. मग आता तुझे भजन तरी कसे करू. हा भगवंताचा शेवटचा आरोप असतो. तर परमेश्वर सेव्य आणि आपण सेवक असा भेद निर्माण होऊन भगवंताचा प्रसाद केल्याचा दोष पसरला. यासाठी तुझ्याविषयी काहीच न झाले हेच बरे. जेव्हा सर्व भेदभाव सर्वस्वी सोडावा तेव्हाच तुझ्या अद्भुत प्राप्ती होऊ शकते. हे पूज्यमूर्ती श्री गुरु, हे तुझे कर्म मी जाणतो. जसे आपले वेगळे पण न दाखवता मी तुझे पाण्यास जातो, तसेच माझे हे नवमन होवो यापेक्षा अधिक काय सांगू. रिकाम्या घागरीने सागरात प्रवेश केला तर ती उचंबळून भरून जाते किंवा समईतील वात दिव्याच्या सहवासाने दिवाच होते. तैसा तुझ्या प्रणिती मी पूर्ण जागलो निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थ होतो. तरी षोडशाध्याय शुद्धी तिये समाप्तीच्या श्लोकी जो ऐसा निघालो हे कृत्या व्यवस्था अनुष्ठाया पार्था शास्त्रे एक सर्वथा प्रमाणे तुझ तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे हे शास्त्रे विण नसे सुटी का कर्मा तरी तक्षकांची फळे ठाकोनी कै तो मणी काढे कै नासीचा केशू जोडे सिंहाची मग तेणे तो ओविजे हरीच आविजे एरवी काय रिक्त कंठी राची मोकळी या कै कोण नेसाळी एक वाक्यतेच्या फळी पैसिजे कै जाल या ही एक वाक्यता का लाभो वेळू अनुष्ठिता का पैसारू जीविता ये तुला लिया आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहू ही एक फळे तो उपावे के मिळे आघवयासी म्हणून शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पहा. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो तो 17व्या ठावो अध्याया येथ तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रवीणू कृष्णा ही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू सुखादी उपकारू जयाची लीला जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू ब्रह्मविद्येचा विश्रामू सहचरू मनोधर्मू देवाचा जो. आता पुन्हा आपण 20 ते 33 पर्यंतचा अर्थ बघून घेऊया. त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने महाराज पूर्ण झालेले आहेत. माझा तुम्हास नमस्कार. आता गीतेचा अर्थ मी प्रगट करतो. तर आता 16व्या अध्यायाच्या अखेरीस समाप्तीच्या श्लोकात भगवंतांनी जो निश्चयात्मक निर्णय दिला आहे, हे पार्था, कोणतेही कर्म करण्यास योग्य अथवा अयोग्य हे ठरवण्यास शास्त्र हेच प्रमाण असे तो जाण. यावर अर्जुन मनात बोलला की शास्त्र वाचून सुटकाच नाही, हे असे कसे, आणि कर्म करण्यास स्वातंत्र्य आहे का. असे जर आहे तर नागाच्या फण्याजवळ जाऊन त्याच्यावरील माणिक कोण काढणार, किंवा सिंहाच्या नाकातील केस कसा मिळणार, आणि तो माणिक केसात गुंफून दागिना करून गळ्यात घालावा, नाही तर काय मोकळ्या गळाने हिंडावे. त्याप्रमाणे या शास्त्राचे पृथक्करण कोण करणार आणि त्याचे आकलन कोण केव्हा करणार व एकवाक्यतेच्या फलात त्याचा प्रवेश केव्हा होणार. समजा शास्त्रांची एकवाक्यता एक वेळ झाली तरी तो आचरणात आणण्यास आपल्याला वेळ कुठला मिळणार. आपल्या मर्यादित आयुष्यात एवढा विस्तार कसा मिळणार. आणि शास्त्र अर्थ देश व काल या चहूंच्या परिणामाने एकच फळ मिळेल हे म्हणणे व्यर्थ आहे. मग माणसाने जे जे अपेक्षिले असेल ते ते व्यर्थच होणार. म्हणून शास्त्राने ठरविलेले सिद्धांत बहुत करून जर अस्तित्वातच येत नाही तर अज्ञानी मुमुक्षूंनी कोणता मार्ग धरावा हा अभिप्राय विचारण्याकरता
अर्जुन जी प्रस्तावना करीत आहे ती येथे 17व्या अध्यायाचा प्रसंग आहे. आता सर्व गोष्टींबाबत जो उदास असून जो सर्व कलांमध्ये आहे, श्रीकृष्णाला जो आश्चर्यकारक वाटण्यासारखा आहे व जो अर्जुनाच्या रूपाने दुसरा कृष्णच आहे, ज्याच्या ठिकाणी शौर्य गुण वसत आहेत, जो सोमवंशभूषणच आहे आणि सुखादी साधन सामग्री मिळवणे ही ज्यांची सहज लीला आहे, जो प्रज्ञेचा प्रतिबुद्धिमान, विद्यांचे विश्रामस्थान विद्यावंत व जो श्रीकृष्णाचा जणू नित्य बरोबर असणारा मनोधर्मच, अशी अर्जुनाला उपमा दिली आहे. असा पुढील अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तुका कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. तो अर्जुन म्हणे घातमाल श्यामा इंद्रिया फावलिया ब्रह्मा तुझा बोलू आम्हा साकांक्ष पैजे जे शास्त्रे वाचुनी आणिके प्राणिया स्वमोक्षू न देखे ऐसा का ऐसे का काही पखे बोलिलासी तरी न मिळेची तो देशू नव्हेची काळा अवकाश जो करवी शास्त्राभ्यासू तो दुरी आणि अभ्यासी विरजिया होती जिया सामुग्रिया त्याही नाही अपैतिया तिये वेळी उजून ओहेची प्राचीन नेदीची प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले अपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्रविखी एकही न लहातीची नखी म्हणून उखी सांदिली जिही परी निर्धारुनी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे नांदताती परत्रे साचारे जे तया ऐसे आम्ही होवावे ऐसी चाड बांधुनी जिवे घेती तयाचे मागावे आचरावया धड्याची या अखरा तळी बाळ लिहे दातारा का पुढासुनी परिकरा अक्षमू चाले तैसे सर्वशास्त्र निपुण तयाचे जे आचरण तेची करीती प्रमाण आपुलिये श्रद्धे. आता पुन्हा 34 ते 43 ओवीपर्यंतचा आपण अर्थ इथे बघून घेऊया. तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्णाच्या श्रीकृष्णा आमच्या इंद्रियाला नाहीसे प्रत्यक्ष आलेल्या ब्रह्मरूप श्रीकृष्णा तुझे मागच्या अध्यायातील वचन आम्हाला साशंकित करणारे आहे. अर्जुनाचा असा प्रश्न आहे की साशंकित आम्ही होत आहोत. शास्त्राशिवाय अन्य कोणत्याही उपायाने प्राणीमात्रांना मोक्ष दर्शन होणार नाही असे आपण पक्षपाताने बोलला. शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्यास योग्य असलेली स्थलप्राप्ती होत नाही, त्यासाठी पुरेसे आयुष्य मिळत नाही आणि शास्त्राभ्यास करून घेणारा तो गुरुही दूरच्या देशात राहतो आणि ज्या साहित्याची अभ्यासाला मदत होते ती साहित्य सामग्री देखील अध्ययनाच्या वेळी अनुकूल नसते, ज्यांना आपले पूर्वसंचित अनुकूल नाही आणि आपली बुद्धीही आपणास मदत करीत नाही. याप्रमाणे ज्या शास्त्रांची प्राप्ती बिकट होऊन राहिली आहे, फार काय वर्णावे. या शास्त्राभ्यासात विपुल अडचणी आहेत. विपुल अभ्यास करूनही एक लहानसे नख सुद्धा मिळत नाही. म्हणून त्यांनी शास्त्राभ्यासाच्या वाटाघाटी सोडून दिल्या आहेत. पण शास्त्राचा विचार करून त्याच्या अर्थानुसार जे पवित्र वर्तन करतात व त्या आचरणामुळे सुखाने व्यवहार करतात त्यांच्यासारखे आपणही व्हावे अशी अपेक्षा मनात बाळगून तसेच आचरण करण्यासाठी त्यांच्या मागोमाग जातात. अहो महाराज, उजळणीतील अक्षरे पाहून त्याखाली तसे हुबेहूब लहान मूल लिहिते किंवा डोळस माणसाला पुढे करून जसा अंधळा त्याच्या मागे चालतो त्याप्रमाणे सर्व शास्त्र निपुण जे लोक आहेत त्यांचे आचरण तेच जे लोक आपल्या निष्ठेने प्रमाण मानतात. तर पुढील ओवी 44 मग शिवादिके पूजने धूम्यादिके महादाने अग्निहोत्रादी यजने करी ती जे श्रद्धा तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होयते आम्हा सांगी जोजी तव वैकुंठी पद्माचा पराग जो निगम पद्माचा पराग जिये जयाचेनी हे जग अंगछाया काळ सावियाची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनू इये श्लाघिजती जेणे बिके ते जयाचे अंगी असिके तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. श्री भगवानुवाच त्रिविधा श्रद्धा भवती देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तां शृणु
म्हणे पार्था तुझा हाती सो, घेई गा आम्ही जाणत असो. जे शास्त्राभ्यासाचा आडसो, मानितासी की. नुसदियाची श्रद्धा, झोंबो पाहसी परमपदा. तरी तैसे हे प्रबुद्धा, सोहो पे नव्हे. श्रद्धा म्हणितल्या साठी, पाते जो नय किरीटी. काय द्विजू अंत्यज दृष्टी, अंत्यजू नव्हे. मग आता आपण अर्थ पाहूया पुन्हा. मग शंकराधिकांची नित्यपूजा, भूमिदानासारखी मोठी दाने आणि अग्निहोत्रासारखी होम हवनाची व्रते, हे सर्व जण अत्यंत निष्ठेने करतात. अशा या श्रद्धेने शास्त्र निपुणांच्या आचरण अनुकरणाऱ्यांची गती सत्वरजसम यापैकी कोणती, हाच अर्जुनाचा मुख्य प्रश्न आहे. तेव्हा जे वैकुंठपीठ स्वामी, जे वेदरूपी कमळातील सुगंधी पराग, ज्यांच्या अंगछायेने या सर्व विश्वातील प्राणीमात्रांचे जो भगवंत कालस्वरूपी असून लोकोत्तर उत्कर्ष, उदात्त, अद्वितीय, गुढता आणि आनंदाचा मेघच आहे, हे त्रिगुण ज्याच्या सामर्थ्याने वाखाणले पत्र भरून राहिले आहे, ते भगवान श्रीकृष्ण आता स्वमुखाने बोलत आहेत. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तू जो आग्रह धरतोस तो आम्ही जाणतो. तू कर्म करण्याकरता शास्त्राभ्यासाची अडचण मानतोस ना. अरे अर्जुना, केवळ श्रद्धेने मोक्षाला स्वाधीन करू पाहतोस. पण हे चतुरा अर्जुना, तुला वाटते तेवढे हे सोपे नाही बा अर्जुना. श्रद्धा म्हटल्याबरोबर ती कशी काय या संबंधी विचार न करता केवळ त्या श्रद्धेवर विश्वास बसू नये, कारण रजतमांच्या संबंधाने ती वाईट देखील असते. ब्राह्मण असला तरी सुद्धा तो अंत्यजाच्या स्पर्शाने अंत्यज होत नाही का. येथे आपल्या 50 ओव्या झालेल्या आहेत. आपण थोडासा विवेचनाचा भाग, जसे आपण म्हटले आहे तसा थोडासा मी सांगणार आहे. 17वा अध्याय. तर 17वा अध्याय कशा संबंधी आहे. अध्यायाचे नावच आहे श्रद्धात्रय विभाग योग. अध्यायाच्या प्रारंभी ज्ञानदेवांनी श्री गुरूंचे गणपतीच्या रूपकात स्तवन केले आहे आणि त्या अध्यायाची निर्मितीच अर्जुनाने निर्माण केलेल्या शंकेमुळे झालेली आहे. तर ती शंका काय आहे, तर अर्जुनाची शंका अशी आहे की जे श्रद्धाळू आहेत परंतु वेदशास्त्राबद्दल अज्ञानी आहेत, त्यांनी कर्म केल्यावर त्यांना कोणती गती मिळू शकते, मिळेल. अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवान श्रीकृष्ण देत आहेत आणि ते म्हणतायत की अर्जुना, नुसत्या श्रद्धेने मोक्ष प्राप्ती होणे सहज सोपे नाही. श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे महत्वाचे आहे. जगातील प्राणी मात्र त्रिगुणांनी बनलेले आहेत. गुणांच्या कमी अधिक प्रमाणावर श्रद्धा बनत असते. श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारची असते. मुमुक्षुने सात्विक श्रद्धेचाच अंगीकार करावा. ज्ञानी लोकांप्रमाणेच सात्विक श्रद्धेने युक्त पुरुष देखील मोक्षाकडे जातात. शास्त्रबाह्य वर्तन करणे, इतरांना पीडा देणे इत्यादीचे आचरण करणारा मला आवडत नाही. म्हणून दुष्टांचा त्याग करून सात्विक वृत्ती वाढेल असे आचरण करावे. सात्विक आहार घ्यावा, सात्विक कर्मेच करावे. आहारावर मनुष्याचा स्वभाव अवलंबून असतो. आहार आवडीवर अवलंबून असतो. आवड गुणांवर अवलंबून असते. म्हणून त्रिगुणाप्रमाणे आहाराचेही 3 प्रकार झाले. सत्वगुणी पुरुषाला सात्विक आहार मधुर, स्निग्ध, गोड, रसयुक्त आवडतो. त्यामुळे त्याचे मन रोगयुक्त व समाधानी असते, रोगमुक्त व समाधानी असते. राजस पुरुषाला आंबट, तिखट, कडू, अतिउष्ण व झणझणीत पदार्थ आवडतात. त्यामुळे तो रोगमुक्त व दुःखी मनाचा होतो. तमोगुणी पुरुषांचा आहार सेवनीय पदार्थांचा असतो. त्यामुळे त्याला यातना, दुःख व क्लेशच भोगावे लागतात. प्राणी मात्रांचे कर्मही गुणांप्रमाणे 3 प्रकारचे आहे. त्यापैकी यज्ञ, तप व दान यांचे प्रकार लक्षात घ्या. सात्विक यज्ञ करणारा विधिवत यथासांग फलाशारहित असे कर्म करतो. राजस पुरुषाची नजर फलाशेवर असते आणि त्याला हावरटपणा असतो. तामस पुरुषाच्या यज्ञात स्वैराचरणच असते. तपाचे गुणानुसार 3 प्रकार आहेत. त्याही पुन्हा शारीरिक, वाचिक व मानसिक असे भेद आहेत. शरीराकडून घडणारे शारीरिक तप होय, वाचने घडणारे वाचिक व मनाकडून घडणारे मानसिक तप होय. सात्विक तपी पुरुष शुद्ध मनाचा, आस्तिक बुद्धीचा व फलाशारहित कर्मे करणारा असतो.
राजसी तपी प्रतिष्ठा व संपत्ती वृद्धीसाठी तप करतो, तर तमोगुणी तपीच्या रूपात मूर्खपणाच असतो. त्यात दुसऱ्याच्या घाताचा दुष्ट हेतू असतो. दानाच्या हेतूप्रमाणे तीन प्रकार सात्विक, राजस व तामस म्हणून सत्वगुणांचाच अंगीकार करावा. शुद्ध सत्वगुणाने युक्त होऊन शास्त्रविहित कर्म केले तरच उत्तम फळ मिळेल, मोक्ष प्राप्ती होईल. केवळ सात्विक कर्म मोक्षाला मिळणार नाही. ओम तत्सत हे परब्रह्माचे नाव आहे. त्याचे सामर्थ्य, त्याची अलौकिक शक्ती सांगून त्याचा विनियोग कसा करावा हे भगवंतांनी सांगितले व शेवटी म्हटले की जीवाला जन्ममरणाच्या संसारात बांधणाऱ्या यज्ञ यागादी कर्मांना त्यांच्या कर्त्यासह ब्रह्मापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्य ओम तत्सत या नामामध्ये आहे. जीवाला ब्रह्मप्राप्ती करून देणाऱ्या नामाचे महत्व श्रीकृष्णाच्या मुखातून ऐकत असताना त्या ब्रह्मानंदात अर्जुन इथे विरून गेला आहे. म्हणजे श्रद्धात्रय विभाग योगामध्ये एकंदर त्यांनी सात्विक, राजस आणि तामस तीन प्रकारच्या श्रद्धा, तीन प्रकारचे आहार, तीन प्रकारचे गुण, त्रिगुण आणि तीन प्रकारचे तप असे तीनही सात्विक, राजस आणि तामस या श्रद्धा तीन प्रकारच्या श्रद्धांबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. आता यापुढे आपण थोडक्यात पण पसायदान बघूया, जे ज्ञानेश्वरांनी तुम्हाला सर्वांकरता भगवंताजवळ भगवान श्रीकृष्णाजवळ मागितलेले आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्य तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमीर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तू या भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके इये, दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे बरे ज्ञान देव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. थोडक्यात पसायदानाचा अर्थ बघूया आपण. या विश्वाचा जो आत्मा आहे, परमेश्वर आहे, त्याने या वाङ्मय यज्ञाने सुखी होऊन मला एवढेच पसायदान द्यावे की दुष्टांचा दुष्टपणा जाऊ द्या आणि त्यांच्या ठिकाणी धर्म, भगवत भक्ती इत्यादी सत्कर्मांविषयी श्रद्धायुक्त प्रेम वाढो आणि भूतमात्रात ऐक्य मात्र भावाचे मित्रत्व निर्माण हो, पापाचा अंधार नष्ट हो, सर्व मंगळांचा वर्षाव करणारे जे संत सज्जनांचे समुदाय त्याची भेट या भूतलावर भूतमात्रांना अखंड हो. हे संत सज्जन चालत्या कल्पवृक्षाचे अंकुर होत, जे चिंतामणीचे सचेतन गाव आहे, जे अमृताचे बोलते समुद्र आहेत, जे संत कलंकरहित चंद्रमा आहेत, जे उष्णतारहित सूर्य आहेत, जे सज्जन सर्वांना सर्वकाळ प्रिय होवत. फार काय सांगावे. त्रैलोक्यातील देव, मनुष्य, उरग या तीनही लोकांनी सर्व सुखांनी पूर्ण होऊन आदिपुरुष परमात्म्याची अखंड भक्ती करावी. महाराज, या मृत्यू लोकात विशेष करून हा ग्रंथच ज्याचे जीवन आहे, त्यांनी इहलोकीच्या आणि परलोकीच्या भोगांवर विजयी व्हावे आणि अशी प्रार्थना केल्यावर विश्वाचे प्रशासन करणारा राजा विश्वात्मक जगद्गुरु श्री कृष्ण स्वरूप निवृत्तीमय निवृत्तीनाथ संतुष्ट होऊन या प्रार्थनेविषयी असे म्हणतात की हा आमचा दानाचा प्रसाद अवश्य होईल. या वराने ज्ञानेश्वर संतुष्ट झाला. याप्रमाणे कृत, त्रेता, द्वापर आणि कली या चार युगांपैकी कलियुगात महाराष्ट्र राज्यात आणि गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रिभुवनात एकमेव पवित्र असलेले अनादी
आणि 5 कोस विस्ताराचे जे क्षेत्र आहे तेथे जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालय आहे त्या क्षेत्रात जो यदुवंशीची शोभा कीर्ती आहे, जो शास्त्रकलांचे निवासस्थान आहे, जो न्यायाने प्रजेचे रक्षण करतो, पोषण करतो, असा देवगिरीचा राजा श्री रामचंद्र देव आहे. त्याच्या राज्यात आदिगुरु शंकरांच्या परंपरेत जन्माला आलेल्या निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेवांनी श्री भगवद्गीतेतला मराठी टीकेचा अलंकार चढविला. हाच आपल्याकडे गीतेचा अर्थ म्हणून प्रसारित झाला. जय हरिओम. नमस्ते. हरिओम. छान झालं ते. हो. मस्त सांगितलं. आज ज्या काही पालना सोहळ्या झाल्या त्यांच्यावरती तुम्ही जे विवेचन सांगितलं तेही खूप छान सांगितलं आहे. खरोखर अप्रतिम. थोडासा आवाज फक्त अजून थोडा मोठा असता तर अजून छान ऐकायला आला असता. सर्व अच्छा. साधकांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी जॉईन झाल्यानंतर आपण अनम्यूट आहोत की म्यूट आहोत हे पहिले बघून घ्यावं आणि म्यूट करून घ्यावं. जर चुकून अनम्यूट असाल तर स्वतःला म्यूट करून घ्या. कारण सुरुवातीला खूप आवाज होता. 10 मिनिटांनंतर मला ताईंचा आवाज यायला लागला. तर असं कृपया पुढच्या वेळीपासून होऊ नये याची दक्षता आपण सगळे घेऊया. कारण जेणेकरून वाचणाऱ्याला पण त्रास होऊ नये. एकंदरीत ताई खूप छान तुम्ही सांगितलं. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेज करा. हो. कोणी आहेत का बोलायला तयार? बोलायचं आहे. आज ज्या 50 ओव्या झाल्या त्याच्यावर अजून कोणाला काही उदाहरणं द्यायची आहेत किंवा सांगायचं असेल तर हँड रेज करा. नाही का? ओके. आज आपण 17व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे आणि ताईंनी सांगितलं तसंच की जसं हा श्रद्धा भक्ती तसे वेगवेगळ्या म्हणजे श्रद्धेतूनच भक्ती ही निर्माण होत असते किंवा आपण जी भक्ती म्हणतो ती श्रद्धेशिवाय होत नाही. आता यामध्ये श्रद्धेमध्ये सुद्धा 3 प्रकार ताईंनी सांगितले. आहारामध्ये सुद्धा आपण म्हणतो की आहारानुसारच माणसाचं आपण तत्व ओळखू शकतो की तो कसा आहार घेतो किंवा त्याला कोणता आहार आवडतो त्यानुसार त्याची प्रवृत्ती आपल्याला लक्षात येते आणि त्यानुसारच आपल्याला इथे श्रद्धा सुद्धा ही वेगवेगळ्या 3 प्रकारांची दिसून येते. आणि म्हणून आपण जर आपल्या आहारावरती जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने त्यातून निर्माण होणारी जी भक्ती आहे ती सुद्धा आपल्याला सात्विक रज आणि तम आज आपण जास्तीत जास्त बघतो तर भक्ती करताना सुद्धा आपली भक्ती ही फक्त आणि फक्त आपल्याला काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी असते. आणि म्हणून प्रश्न हा पडतो की भक्ती नक्की आपली कुठल्या प्रकारची आपण बसत नाही हे निश्चित आहे. कारण जेव्हा भगवंताची ओढ लागते जसं उदाहरणार्थ संत तुकाराम आहे, संत ज्ञानेश्वर आहे, संत एकनाथ आहे, संत नामदेव आहेत की ज्यांनी प्रपंच करून भक्ती केली. का ती भक्ती कोणत्या प्रकारची होती तर ती सात्विक भक्ती होती की ज्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताला मिळवण्याचा त्यांचा काय होता एक अट्टाहास होता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही नको. कारण आपण सगळ्यांनाच माहितीये की त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये खूप समस्या होत्या, खूप अडचणींना खूप समस्यांना त्यांनी तोंड दिलं आणि तरी सुद्धा त्यांच्या मुखामध्ये केवळ आणि केवळ परमेश्वराचं नाव होतं. म्हणजे ही भक्ती कशातून निर्माण झाली आहे तर श्रद्धेतून. मग ती श्रद्धा कशी होती तर ती श्रद्धा सुद्धा तेवढीच सात्विक होती. आणि ही श्रद्धा जेव्हा सात्विक ती कशामधून निर्माण झाली तर सात्विक आहारातूनच निर्माण होते. आणि म्हणून या प्रत्येक गोष्टी एक दुसऱ्यांवरती कशा आहेत अवलंबून आहेत आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीतले याचे तिन्ही गुणधर्म हे लक्षात घेणं जरुरीचे आहे. सात्विक रजो आणि तमोगुण. अशा पद्धतीने आज आपण 17व्या अध्यायाची सुरुवात केलेली आहे की जिथे आपण आता श्रद्धोत्रय विभाग योग असा हा 17वा जो आपल्या अध्याय आहे त्याला आज आपण सुरुवात केलेली आहे. अजून कोणी असेल कोणाला सांगायचं असेल तर सांगू शकता. कोणाला चर्चा करायची आहे आपापले विचार मांडायला आपण मला वाटतं सुरुवात केली पाहिजे. आपण एकूण नेहमी पार्टिसिपेंट 35च्या जवळपास असतो
विवेचन झाल्यावरती प्रत्येकाने आज आपण काय ऐकलं, काय वाचन केलं, याच्यातला थोडासा आपण सुद्धा प्रयास करणं आवश्यक आहे, की ज्यामधून चर्चा होणं हे खूप आवश्यक आहे. कारण फक्त आपल्याला वाचायची आणि ऐकून सोडून द्यायची नाहीये, तर ती आपल्याला आचरणात सुद्धा आणायची आणि त्याच्यासाठी अध्ययन होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि अध्ययन केव्हा होईल, जेव्हा आपण त्याला खऱ्या अर्थाने लक्षपूर्वक आपण जेव्हा ऐकू आणि त्याचं मनन म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्याला समजून लक्षात ठेवू, तेव्हाच आपण अध्ययन करू. अध्ययनातून मग चिंतन व्हायला सुरुवात होईल आणि मग चिंतनातून मनन व्हायला सुरुवात होईल आणि मगच खऱ्या अर्थाने आपण ते आचरणात आणू शकतो. म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करा, की मला सुद्धा काहीतरी, मी निदान एक उदाहरण किंवा एक ओळ तरी आज काय सांगितले ते सांगण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीने जर आपण जर खरोखर वाचन करत गेलं, तर मला वाटतं प्रत्येकाचा अभ्यास होत जाईल. अजून कोणाला काही सांगायचं आहे का? नाही, अजूनही कोणाचीच तयारी नाही? एखादी ओळ, एखादा काही सुंदर आठवलं असेल उदाहरण तर याच्या संदर्भात? बरं, ठीक आहे. मग करूया का आपण मीटिंग बंद करूया? झालंय सगळ्यांचंच असं मी समजते. ताई, परत एकदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. खूप छान वाचनही झालं आणि विवेचन पण तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं आणि पसायदानाचा अर्थ सुद्धा सुंदर सांगितला. छान. जय श्रीकृष्ण सगळ्यांना. जय ताई मी एक श्रीकृष्ण. मिनिट बोलू का? हा, बोला ना ताई, ताई बोला. एक मिनिट बोलू मी? हो हो हो, हा, नमस्कार. राधे, जय श्रीराम. सगळ्यांना. तर हा, बोला बोला. आपण जे सत्व आणि रज आणि तम या तीन गुण जे आपण पाहिले, लक्षणं जी पाहिली, त्याच्यामध्ये अ, ही लक्षणं जी आहेत, तर त्याच्यामध्ये काय आहे की व्यवहारामध्ये मी कसा आहे. सत्व जो असतो तो संतुष्ट असतो, रज जो असतो तो असंतुष्ट असतो आणि तम जो असतो हा संतुष्ट आणि असंतुष्ट त्याच्यामध्ये दोन्ही असतात. तर दुसरं जे आहे हा जो जसं परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये तो संतुष्ट असतो सत्वगुणी. आणि संतुष्ट व्यक्ती एक म्हणजे मग ते काही असो, घरामध्ये आपल्या घरात आपलं कसं आहे, जीवन जगताना आपल्या इच्छा आकांक्षा वाढत जातात. पण हा सत्वगुणी जो आहे तो कसा असतो की तो आहे त्या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये संतुष्ट असतो. तो असं दुसऱ्याला असं काही दाखवत नाही की मी नाराज आहे की काही, असं असं काही दाखवत नाही. त्याच्यानंतर वाणीबद्दल म्हटलं तर सगुणा त्याच्यामध्ये प्रिय, सत्य, हितकारक अशा प्रकारच्या, म्हणजे तो जास्त बोलत नाही, समजून बोलतो, समजून घेतो सगळं गोष्ट, संयमित वाणी असते त्याची. तो दुसऱ्याला अप्रिय असेल असं तो सत्वगुणी बोलत नाही. पण राजस गुण ज्याच्यामध्ये आहेत अशी व्यक्ती जी असेल तर ती दंभयुक्त असते. ते एकमेकांशी भांडणं करणं, भांडणं करणं अशा प्रकारचं त्यांचं वर्तन असतं आणि ते दुसऱ्यांना कमी नीच दाखवणं, म्हणजे दुसऱ्याला कमी दाखवणं असे त्याच्यामध्ये गुण असतात. तर हा जो असतो तमगुण, तमोगुणी व्यक्तीच्या मध्ये त्याची वाणी जी आहे ती तो लोकांना नेहमी बोलतच असतो, विवेकहीन बोलतो. म्हणजे सतत विवेक बुद्धीचा त्याचा नाश झालेला आहे असं समजू शकतो आपण. आणि दुसऱ्याचा म्हणजे स्वतःचाच फायदा पाहत असतो, दुसऱ्याचा तोटा होतोय की काही याचा विचार न करता तो वागत असतो. अशा प्रकारचे गुण ह्या सत्व, रज आणि तमोगुण या लोकांमध्ये आपल्याला आढळतात. बस, ठीक आहे, एवढंच बोलते. छान ताई, मस्त जय श्री सांगितलं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. श्रीकृष्ण. सगळ्या मीटिंग थांबूया इथे, ठीक आहे? ओके, हो हो. परत उद्या भेटूया. नमस्कार. जय श्रीकृष्ण.
मीटिंग संपवायची ना आता. जय श्रीकृष्ण. स्मिता ताई, मीटिंग एंड करायची आहे का? स्मिता ताई, 40 मिनिटच असते ताई. हो नाही बरोबर आहे, पण मला होस्ट केलाय सुचेता ताईंनी, म्हणून मी विचारते की मीटिंग एंड करायची का कुणाला अजून काही बोलायचंय? हो ताई. स्मिता ताई, मीटिंग एंड करू चालेल ना? हो हो हो, हा, कारण करते. कोणालाच हो, बोलायचं नाहीये. समापन प्रार्थना वगैरे हो काही हो. घ्यायची का? काय काय वेळेला घेतात, काय काय वेळेला नाही घेत, असं माहित नाही मला पण. हो, ठीक आहे, आपण म्हणूया ना नव्हते समापन प्रार्थना, तरी म्हणजे चालेल. काही हरकत नाही. चालेल, चालेल. घ्या घ्या ताई. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. ताई, मी मीटिंग एंड करते. हा. हो हो.